आणि अगदीच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित असल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं। निमित्त होतं मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाचं आणि याच दीपोत्सवावरनं आता एक वेगळं राजकारण सुद्धा रंगू लागलेलं आहे। कारण या दीपोत्सवाचं एक ट्विट सरकारच्या वतीनं करण्यात आलं आणि दीपोत्सवाला या असं आवाहन सुद्धा करण्यात आलं। राज्य सरकारच्या पर्यटन खात्यानं या दीपोत्सवाची जाहिरात केली, पण त्यामध्ये या दीपोत्सवाचं कोणतंही श्रेय मनसेला दिलं गेलं नाही। मनसेच्या नावाचा उल्लेख पर्यटन विभागाने टाळला आणि यावरनं मनसेनं आक्षेप घेतलाय। मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी नाराजीही व्यक्त केली। तर दीपोत्सवाला प्रोत्साहन देत असतानाच मनसेचा नामोल्लेख टाळल्यामुळे अविनाश अभ्यंकरांनी कशी नाराजी व्यक्त केली आपण पाहूया। आयजीच्या जीवावर पाहिजे उधार का भेट द्याचं आव्हान केलं। भेट द्या, आम्ही कुठे नाही म्हटलंय। भेट द्यायला इथे हजारो लाखो लोक तुमच्या माध्यमातून येत असतात आणि हा संपूर्णतः महाराष्ट्राचा कार्यक्रम राहिलेला नाहीये। देशभरात हिंदी चॅनल सुद्धा याला दाखवत असतात। आमचं म्हणणं इतकंच आहे, मनाचा थोडा मोठेपणा दाखवला असताच आणि जो माणूस खरोखर गेली 13 वर्ष करतो आहे, लक्षात त्यांचं नाव घेतलं असतं त्यांना काय भूक पडली असती का, कोणाला का त्रास झाला असता? ह्याच्याशी महाराष्ट्र टुरिझमचा काय संबंध आहे? एक दिवा तरी लावलाय का? स्वतःची एमटीडीसी सांभाळता येत नाहीये, त्याची रेस्टॉरंट आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी जाऊन बघा। पर्यटन खात्याच्या जाहिरातीवरती एक्सवरनं मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे। ती प्रतिक्रिया काय आहे ती सुद्धा आपण पाहूया। मनसेनं असं म्हटलेलं आहे की दीपोत्सव जरी मनसे करत असली तरी तो पूर्णपणे अराजकीय असेल हे आम्ही पाहिलं। आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि तो राहील। पण राज्य सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग करतोय आणि हा स्वतःचा कार्यक्रम असल्यासारखं हे मार्केटिंग केलं जातं, तेव्हा मात्र आश्चर्य वाटतंय। मनसेला याचं छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चितच आनंद झाला असता, सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता। आणि या सगळ्या प्रकरणावरती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा पाहूया। पद्धतीने जर काही उत्सव घेतला असेल, केला असेल आणि ते जर ऑफिशियल आमच्या ट्विटरवर ऑफिशियल महाराष्ट्र टुरिझम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे असेल तर संबंधित त्याची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे चौकशी करून उचित कारवाई केली जाईल। ते म्हणतात की तुम्ही आमचा दीपोत्सव नाही, काय ढापायचा प्रश्न नाही, त्यांचा दीपोत्सव ढापायचा बिलकुल काही प्रश्न नाही। याच्यापेक्षा चांगले दीपोत्सव महामहोत्सव पर्यटन विभागाने महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत, त्यामुळे असं कोणाचं काय ढापण्याची महाराष्ट्र